नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फर्स्ट सेमिस्टरची जी एक्झाम होणार आहे लीगल लँग्वेजची, जी उद्या एक्झाम होणार आहेत काही विद्यार्थ्यांचे, आणि काही युनिव्हर्सिटीची एक्झाम काही डेट लेट आहेत, पण उद्याचे एक्झाम होणार आहेत, जसं की मुंबई युनिव्हर्सिटीचे एक्झाम होणार आहेत. तर त्या बाबतीत खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की क्वेश्चन नंबर 3मध्ये कशाप्रकारे आन्सर सोल्युशन आपण देऊ शकतो, आणि त्यामध्ये काही ॲक्ट आहेत, जसं की मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे किंवा अजून मेडिकल टर्मिनेशनचे काही ॲक्ट्स आहेत. तर त्यामध्ये क्वेश्चनचे आन्सर आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो त्याची आपण ही इन्फॉर्मेशन घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की काही ॲक्ट्समध्ये लास्ट व्हिडिओमध्ये जे दिलेले आहेत का त्यामध्ये काही चुका आहेत, ते पण तुम्हाला इथे मी करेक्शन सांगणार आहेत की त्या कशा आपण रिझॉल्व इथे करणार आहोत. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून भेटून जातील. आणि हे जे टॉपिक घेतो आहे ते टॉपिक उद्याच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, आपण यामध्ये आता फर्स्ट हे बघणार आहोत की यामध्ये क्वेश्चन पेपर आपण कोणता घेतो आहे, तर 2023चा जो आता लेटेस्ट जो झालेला पेपर आहे तो आपण घेतो आहे. आणि त्यामध्ये आपण ऑलरेडी हे काही क्वेश्चन घेतलेले. त्यामध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 3मध्ये हा जो क्वेश्चन आहे फर्स्ट, आणि त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आपण यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे, आणि याचे जे आन्सर असेल ते आन्सर तुम्हाला मी टेलिग्रामला टाकून देतो. ठीक आहे, यामध्ये बघितलं आपण तर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे, याचे क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत, यामध्ये काही चेंजेस आहेत ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट आपण हे बघूया की यामध्ये हे क्वेश्चन जे आहे याचे आन्सर आपण कशा पद्धतीने देऊ शकतो. यामध्ये ऑलरेडी हे ॲक्ट विचारलेलं आहे. जसं यामध्ये क्वेश्चन आहे, अ लॉ वॉज पास्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट कॉल्ड द प्रिव्हेन्शन ऑफ ग्रोविंग नार्कोटिक ऑर सायकोट्रोपिक प्लांट्स ॲक्ट 2023. म्हणजे हा ॲक्ट तेव्हा पास झालेला होता, सेंट्रल गव्हर्नमेंटने हा पास केलेला होता. त्यामध्ये असं लिहिलं आहे की दॅट ॲक्ट डज नॉट डिफाईन द टर्म प्लांट. ठीक आहे, यामध्ये तर क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला की एक्सप्लेन दी व्हॉट टाईप ऑफ एड्स यामध्ये यूज होणार आहेत, कॅन बी यूज अ सर्टन मिनिंग ऑफ प्लांट. यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जर आपण बघितलं तर आपण जर सिलेबसमध्ये जर आपण गेलो तर सिलेबसमध्ये आपल्याला यामध्ये जो रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यू आहे यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. यामध्ये 3 जे दिलेले आहेत, लिटरल, मिसचिफ अँड गोल्डन रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन, यामध्ये हा क्वेश्चन येतो. कारण की यामध्ये जे ॲक्ट आहेत त्यानुसार आपल्याला त्या ॲक्टनुसार आपल्याला क्वेश्चन हे सॉल्व करायचे असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता यामध्ये आन्सर आपण ॲज अ टाईप ऑफ एड्स कोणकोणते असू शकतात यामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, द ॲक्ट इज पेनल लेजिस्लेशन, व्हॉट रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन वुड जनरली यूज टू इंटरप्रिटेट स्टॅच्यू सच नेचर. आता ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 टाईपच्या आपल्याकडे एड्स आहेत, जसं आपण बघितलेलं आहे इंटरनल एड्स आहेत आणि एक्सटर्नल एड्स पण आहेत. यामध्ये आता लेजिस्लेशनच्या यामध्ये कोणते रूल्स यामध्ये फॉलो होणार आहेत, कोणत्या नेचरनुसार यामध्ये स्टॅच्यूनुसार यामध्ये इंटरप्रिटेशन जे स्टॅच्यू आहे त्यामध्ये यामध्ये रूल्स फॉलो होणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये आन्सर लिहायचं आहे. हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो आहे, पण तुम्हाला याची आन्सरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये तुम्ही जाऊन तिकडे PDF ही टाकून देईन मी. ही क्वेश्चनची पण PDF टाकेन आणि तिकडे आन्सरची पण PDF तुम्हाला मी देऊन टाकेन. ठीक आहे, नेक्स्ट जो क्वेश्चन होता विद्यार्थ्यांचा की हा सेकंड क्वेश्चन की सेक्शन 11 ऑफ फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984 यानुसार in every suit of proceeding to which act applies, the proceedings may be held in camera if the family court desire and shall be so held if either party so desire. यामध्ये फॅमिली ॲक्टचं क्वेश्चन दिलेले आहे 1984 नुसार. यामध्ये काही प्रोव्हिजन्स तुम्हाला द्यायचे आहे, जसे की आयडेंटिफाय द मॅन्डेटरी अँड डायरेक्टरी पोर्शन ऑफ द अबाव द प्रोव्हिजन. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन द डिफरन्सेस बिटवीन मॅन्डेटरी ऑर डायरेक्टरी प्रोव्हिजन. यामध्ये मॅन्डेटरी आणि डायरेक्टरी प्रोव्हिजन काय आहेत
ते तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीन यामध्ये मॅन्डेटरी आणि डायरेक्टरी प्रोव्हिजन यामध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. याचंही आन्सर तुम्हाला PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर यामध्ये काही ॲक्ट विचारले त्यानुसार तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. हे क्वेश्चन नंबर 3बद्दल हे अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता या बाबतीत की द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट यामध्ये काही चुका आहेत, ते तुम्ही जर करेक्ट केलं तर बरं होईल. मी यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की यामध्ये जो मी क्वेश्चन घेतलेला तो यामधूनच क्वेश्चन घेतलेला, पण काही क्वेश्चन जे होते त्यामध्ये हे जे मटेरियल आहे जे मी तुम्हाला करतो आहे हे मटेरियल काही ह्याच्यामध्ये नव्हते. ठीक आहे, पण यामध्ये जे करेक्शन आहे ते तुम्हाला सांगतो मी की कशा पद्धतीने हे आन्सर आपण लिहू शकतो आणि ह्यामध्ये क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतात अशा प्रकारचे. बिकॉज अशा प्रकारचे प्रिव्हियस इयर जर आपण ॲनालिसिस केलं तर हे क्वेश्चन खूपदा विचारलेले आहेत. ठीक आहे, आता यामध्ये जर आपण क्वेश्चन जर सॉल्व करण्यासाठी गेलो तर यामध्ये तुम्हाला ही PDF जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला मी पाठवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितले की तुम्हाला करायचं काय आहे. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट 1971, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993. आता यामध्ये जर आपण बघितलं क्वेश्चन जो आहे ते हे खालती जे क्वेश्चन दिलेले आहेत सिमिलर आहेत, त्यामध्ये काही चेंजेस नाहीत, फक्त ॲक्टमध्ये चेंजेस झालेले आहेत. ओके, मग आपण एकच कोणतं तरी घेऊया, जसं की मॅटर्निटी लास्ट टाईम मी घेतलं त्यानुसारच तुम्हाला यामध्ये आता सांगतो आणि जे चेंजेस आहेत तेही तुम्हाला मी यामध्ये सांगतो. ठीक आहे, आता ह्यामध्ये पहिलं आपल्याला विचारलेलं आहे शॉर्ट टायटल. शॉर्ट टायटलमध्ये जर आपण क्वेश्चन पेपर जर बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला विचारलेलं शॉर्ट टायटल यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर शॉर्ट टायटल जो आपला असणार आहे तो बोल्ड अक्षरामध्ये आपला लिहिलेला असतो, तो आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे. द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 हा शॉर्ट टायटल झाला आपला. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे सेकंड लॉंग टायटल विचारलं, जसं इथे पण विचारलेलं आहे लॉंग टायटल. लॉंग टायटलमध्ये लास्ट टाईम मी जे तुम्हाला सांगितलेलं ते हेच सांगितलेलं मी ॲक्ट लिहायचं आहे. का सांगितलेलं, कारण की इथं मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट लिहिलेलं आहे म्हणून तेवढंच मी तुम्हाला सांगितलं. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला यामध्ये लिहिलेलं आहे की ॲन ॲक्ट टू रेग्युलेट द एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन सर्टन एस्टॅब्लिशमेंट फॉर सर्टन पिरियड्स बिफोर अँड आफ्टर चाइल्ड बर्थ प्रोव्हाइड मॅटर्निटी बेनिफिट अँड सर्टन अदर बेनिफिट्स. हे लॉंग टायटलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे चेंजेस आहे, पण यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट जरी लिहिलं तरी चालेल. पण आता मी तुम्हाला सांगत आहे की हे जे लिहिलेलं आहे ॲन ॲक्ट टू रेग्युलेट हे पूर्ण जसं आहे तसं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. जसं की याच्यामध्ये दुसरा ॲक्ट जर आला तरीही त्याच्यामध्ये ही जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन जी असेल ती तुम्हाला तिकडे लिहायचं आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला थर्ड क्वेश्चन जो विचारलेला आहे इनॲक्टिंग फॉर्म्युला, म्हणजे हा ॲक्ट कधी इनॅक्ट झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, बी इनॅक्टेड बाय पार्लमेंट इन द 12th year ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया. हे तुम्हाला लिहायचं आहे इनॲक्टिंग फॉर्म्युलामध्ये. यामध्ये तुम्हाला मी सांगितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये हे ॲक्ट नंबर लिहायचं आहे, तर ते नाही लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे बी इनॅक्टेड पार्लमेंट इनॲक्टिंग फॉर्म्युला हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, जसं की लॉंग टायटल मी सांगितलं तुम्हाला डेट ऑफ एसेंट. डेट ऑफ एसेंटमध्ये तुम्हाला ही जी डेट जी दिलेली आहे डेट ऑफ एसेंटची, ही डेट तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. कुठे? डेट ऑफ एसेंटमध्ये. ठीक आहे, हे 4 क्वेश्चन आपल्या इकडे सॉल्व झाले. त्यानंतर जे दुसरे क्वेश्चन येतात सिमिलरली इनॅक्टिंग फॉर्म्युला तुम्हाला सांगितला मी, प्रिएम्बलचं येतं. प्रिएम्बलमध्ये जर बघायचं आपलं या क्वेश्चनमध्ये कुठं प्रिएम्बलचं काही दिलेलं आहे का आपल्याला, जर नाही दिलेलं आहे तर तिकडं नो लिहायचं, नॉट गिवन वगैरे असं लिहिलं तरी चालतं. प्रिएम्बल आपल्याला दिलं नाही आहे तर आपण प्रिएम्बल लिहिलं तिकडे. ऑफिशियल सायटेशन हे जे आहे ते तुम्हाला जो ॲक्ट नंबर जो दिलेला आहे 53 ऑफ 1961 हे तुम्हाला ऑफिशियल सायटेशनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे मोठं चेंजेस आहे यामध्ये.
ॲक्ट नंबर 53 ऑफ 1961 हे तुम्हाला ऑफिशियल सायटेशनमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. ओके, हे एक झालं. नंतरचं क्वेश्चन आपला आहे एक्सटेंट. एक्सटेंट यामध्ये तुम्हाला करायचं आहे. एक्सटेंट म्हणजे काय की यामध्ये जर आपण बघितलं की हा जो ॲक्ट आहे, हा ॲक्ट कुठे कुठे लागू झालेला आहे. जर इथे जम्मू काश्मीर लिहिलं असेल तर तुम्हाला जम्मू काश्मीरच लिहायचं आहे, पण आपल्या ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, इट एक्सटेंड दी होल ऑफ इंडिया. मग तुम्हाला इथे लिहायचं आहे इट एक्सटेंडमध्ये लिहायचं आहे इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डेट ऑफ कमेन्समेंट. म्हणजे ज्यावेळी प्रेसिडेंट जेव्हा बिल पास होतात त्यावेळी प्रेसिडेंट या गव्हर्नर यांच्याकडे जेव्हा बिल पास होऊन जातात सिग्नेचरसाठी, आणि ज्यावेळी प्रेसिडेंट जेव्हा त्यावरती सिग्नेचर करतो तेव्हा ती डेट त्यावरती कमेन्समेंट म्हणून येते, म्हणजे इन्फोर्स होते ती. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे का यामध्ये काही, तर यामध्ये काही लिहिलं नाही आहे. जर लिहिलं असेल कमेन्समेंट असं काहीतरी लिहिलं असेल किंवा त्यामध्ये जर काही डेट वगैरे मेन्शन केलं असेल तर तुम्ही तिकडे लिहू शकता. जर नाही आहे तर तिकडे तुम्हाला लिहायचं आहे की द ॲक्ट डज नॉट कंटेन एनी डेट ऑफ कमेन्समेंट. म्हणजे तिकडे तुम्ही काही नॉट गिवन जरी लिहिलं तरी चालेल. ओके, लास्ट जो ऑप्शन आहे मार्जिनल नोट्स. मार्जिनल नोट्स म्हणजे काय, हे जे मार्जिन आहे याच्यामध्ये सेंटरला इथे काही लिहिलेलं असतं, मार्जिनल नोट्सच्या बोल्डमध्ये लिहिलेलं असतं, ते तुम्ही तिकडे लिहू शकता. पण इथे आता आपल्याला काय लिहिलेलं आहे का, तर काही लिहिलेलं नाही आहे, तर त्यामध्ये तुम्ही ते ब्लँक्स नॉट गिवन म्हणून लिहू शकता. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत, जे ऑलरेडी ही जी PDF आहे मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकून दिलेली आहे, कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार आहेत त्याबाबतीत, आणि जे कधी कधी आपल्याला यामध्ये सेक्शन्स पण विचारलेले असतात. जसं की इथे जर सेक्शन जर विचारलं, इथे दिलं तुम्हाला की 1 सेक्शन आहे किंवा कोणतं 2 सेक्शन आहे, तर तुम्ही यामध्ये सेक्शनमध्ये इथं जर ऑप्शन जर आला तर ह्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे कोणतं सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे ते. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. काही व्हिडिओ जे प्रिव्हियस व्हिडिओ जे बनवलेले आहे त्यामध्ये काही चुका त्यामध्ये असतील तर ते न काही करता हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून यामध्ये तुमचे सर्व काही डाऊट्स जे आहेत ते सॉल्व होऊन जातील. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. क्वेश्चन नंबर 3मध्ये 1 आणि 2 जो क्वेश्चन आहे तो, आणि क्वेश्चन नंबर 3 हाही तुम्हाला मी सांगून यामध्ये दिलेला आहे. शक्यता जास्त आहे की हा क्वेश्चन रिपीट होण्याची, तर हा तुम्ही स्टडी चांगल्या पद्धतीने करा. ओके, त्यानंतर तुम्हाला यामध्ये मी शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, जसं की मी ऑलरेडी टेलिग्रामला शॉर्ट फॉर्म टाकून दिलेले आहेत, आणि आपल्या यूट्यूबला जे कम्युनिटी टॅब आहे त्यामध्ये पण हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला मी टाकून दिलेले आहेत. तर हे शॉर्ट फॉर्म पण करा. शॉर्ट फॉर्म पण इम्पॉर्टंट आहेत, कारण की हेही तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे, कारण की लास्ट प्रिव्हियस इयर बघितलं तर शॉर्ट फॉर्म विचारलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर हे सोल्युशन अशा पद्धतीने करायचं आहे. जसं की ॲक्ट मी सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1, 2चं पण सांगितलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्हाला आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1, 3मध्ये 1 आणि 2चे जे आन्सर आहेत ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला पोस्ट करून टाकतो. ठीक आहे, एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही एक्झाम उद्या जर असेल लीगल लँग्वेजची तर त्यांचीही एक्झाम चांगल्या पद्धतीने निघून जाईल. आणि लीगल लँग्वेज खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की मराठीमध्ये देऊ शकतो का, तर लीगल लँग्वेज हा एकच सब्जेक्ट आहे जो तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावा लागतो. मराठी स्टुडंट असू द्या किंवा इंग्लिश स्टुडंट असू द्या, इंग्लिशमध्येच लीगल लँग्वेज तुम्हाला द्यायचा असतो, मराठीमध्ये नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच.